ज्या आता इकडे आणल्या की एक तर अधिकाराचे वाटप आपण ज्या वेळेला खालच्या अधिकाऱ्यांना करतो त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आम्ही वारंवार बघतो की एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे ते अधिकार का ठेवता, कारण त्या अधिकाराची ते अधिकार वापरण्याची पात्रता असते, त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हे त्याला माहीत असतं, त्या अधिकाराचे परिणाम दुष्परिणाम याचा पूर्ण अंदाज घेऊन त्या बाबतीत ते निर्णय घेत असतात। आता हे अधिकार आपल्याकडे कोणाकडे होते? सगळे IPS अधिकार IPS जे आहेत IPS लोकांकडे होते। आता हे IPS कडनं तुम्ही जेव्हा खाली आणणार, IPS टू IPS आणले एक वेळ आम्ही समजू शकतो, परंतु IPS कडनं तुम्ही मपोसेकडे आणता ज्या वेळेला त्यावेळेला त्याचे काय त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सगळे दुष्परिणाम भोगलेले लोक आहोत आम्ही हे सुचवतोय का? कारण आम्ही हे परिणाम भोगलेले आहेत। आता हे अधिकार देताना आपण त्याच्यामध्ये काय काय दुरुस्ती करून देतोय, त्यांनी कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आणि कशा वेळेला ते अधिकार वापरले पाहिजे याचं मॅन्युअल काय हे कोणालाच माहीत नाही आहे। आपल्याला तरी माहिती आहे का? मला माहीत नाही, तर आपल्याला देखील माहीत नसेल, फक्त आपल्याला ते द्यायचे आहेत, अधिकार द्यायचे आहेत म्हणून आपण देतोय। त्याच्यामुळे ह्या अधिकारावरती आक्षेप आहे, हे अधिकार अशा पद्धतीने देऊ नये असं आमचं स्वतःचं मत आहे। दुसरा विषय असा आहे की आपल्याला एखाद्या आरोपीला जर पकडल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये त्याचा आपल्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याला उभं करावं लागतं। अरे तुमच्याकडे मी हार्डकोर क्रिमिनल आहेत, नॉर्मल माणसं आहेत, त्याच्यामध्ये काय काय फरक असतो, आरोपींमध्ये देखील फरक असतो। आता आम्ही आरोपी आहोत कशातले? आंदोलन केलं, घेराव घातले, मारामाऱ्या केल्या, छोट्या मोठ्या तोडफोडी केल्या, 324 पर्यंत आमची जास्तीत जास्त मदत पोचते। अगदी टोकाचा काय करायचं म्हटलं तर 324 पर्यंत पोचतो। परंतु आपल्याकडे अशी पद्धत आहे मुंबई पोलिसांमध्ये, तर मुंबई पोलिसांकडे स्वतःचे फ्लॅट आहेत की जिकडे पहिले आरोपी उचलून नेऊन ठेवतात ते लोक, त्यांची पूर्ण चौकशी झाल्याच्या नंतर ते घेऊन येतात आणि नंतर मग FIR रजिस्टर करतात। तुमचा गृहमंत्र्यांना माहित नसेल तर एक दिवस मला भेटा, मी तुम्हाला लिस्ट देतो कुठे कुठे फ्लॅट आहेत ते। काय आलं? कुठलं? अच्छा, हे बिल मला वाटलं त्याचं बिल हे देतात की काय। तर 24 तास तिकडे ठेवणं त्याचं कारण असं आहे की त्याच्यावरती अत्याचार होऊ नये। तुम्ही एखाद्या आरोपीला पकडल्याच्या नंतर कोर्टाच्या अधिकारामध्ये तो कोर्टाच्या अधिकाराने तो तुमच्या ताब्यात आला पाहिजे, म्हणून त्याला 24 तासाची मुदत आहे। तुम्ही त्याला जर 15 दिवस आतमध्ये ठेवलं तर तुम्ही त्याचे काय हाल कराल। म्हणजे समजा उद्या मी आहे, मला उद्या एखाद्या आंदोलनामध्ये तुम्ही पकडलत आणि तुम्ही या कलमाचा फायदा घेऊन मला 15 दिवस ठेवलं तर मला प्रोड्यूसच केला नाही तर तुम्ही कोर्टाच्या समोर मला आज हजर केल्यावरती मला दुपारी जामीन होणार आहे किंवा मला दुसऱ्या दिवशी जामीन होणार आहे, तुम्ही मला प्रोड्यूसच नाही केलं कारण तुम्हाला शस्त्र मिळालं ना। तुम्ही ह्याच्यामध्ये असं म्हटलंय का की कुठल्या कुठल्या कलमाखाली जर तो असेल, तुम्ही दहशतवादी असेल, तुम्हाला बघा मर्डरला देखील 14 दिवसापेक्षा जास्त रिमांड देत नाही, पहिला रिमांड त्याला 14 दिवसाचाच असतो। कुठल्याही मोठ्या केसमध्ये आजपर्यंत 14 दिवसाचाच असतो। आता ED मध्ये पण पहिला 4 दिवसाचाच रिमांड असतो। म्हणजे हे सगळं कोर्टाच्या मॉनिटर खाली जातं आणि ते कोर्टाच्या मॉनिटर खालीच असलं पाहिजे। तुम्ही काय करताय? कोर्टाचा अधिकार पण काढून घेताय। तुम्ही कोर्टाचा अधिकार काढून घेताय। तुम्ही काय करताय की तुम्हालाच जर 15 दिवस 30 दिवस जर मिळाले तर तुम्ही त्याला कस्टडीमध्ये 15 दिवसात, आता तुम्ही एवढे पोलीस हुशार आहेत की पहिल्या 24 तासात ते सेटलमेंट करून घेतात, 15 दिवस दिले तर तुम्ही काय कराल त्याचं? आणि आमच्या सारख्यांना जर ठेवायचं म्हटलं तर आम्ही कधी परत बाहेर येऊ याची गॅरंटीच नाही आहे। त्याच्यामुळे या कलमाचा किती गैरवापर होणार आहे याचा आम्हाला साधारण अंदाज आहे। माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला 24 तास, तुम्हाला एखादा आरोपी हवा आहे ना, तुम्हाला त्याचं इंट्रॉगेशन करायचं आहे ना, तुम्हाला सगळे पुरावे गोळा करायचे आहेत ना, कोर्ट आहे ना। 24 तासाच्या नंतर तुम्हाला 24 तासात त्याला प्रोड्यूस केला। आता आम्हाला पण माहिती आहे की कशा कशा पद्धतीने प्रोड्यूस करतात, कधी पकडतात, कधी नेतात मेडिकलला, कधी त्याला उभा करतात, कधी त्याला कोर्टाच्या समोर नेतात, ते बघतात कधी कुठल्या दिवशी त्याला न्यायचं आहे, कुठल्या दिवशी त्याला उभा करायचं आहे, कुठल्या दिवशी तो रिमांडमध्ये आपल्याला परत मिळणार आहे।
अरे पोलिसांकडे हे सगळं शस्त्र अवेलेबल आहे, तुम्ही हे आणखीन तरतूद का करताय ह्याचं कारणच माहीत नाही आहे. अशी काय तुम्हाला गरज आहे की त्याला 15 ते 30 दिवस? दहशतवादी असेल मी समजू शकतो, बॉम्ब ब्लास्टमधले आरोपी असतील समजू शकतो, टेररिस्ट असून वेगवेगळ्या प्रकारे खुनामधले मोठ्या मोठ्या खुनामधले समजू शकतो, मोठ्या मोठ्या आर्थिक फ्रॉडमधले मी समजू शकतो की ज्याला, पण त्याला पण तुम्हाला कोर्ट परमिशन देते ना. जर तुम्ही पुरावे दाखवले की बाबा तपास प्रगतीपथावर आहे, आम्हाला शस्त्र अजून रिकवर करायची आहेत, आम्हाला अजून पंचनामे करायचे आहेत, आम्हाला अजून समोरासमोर बसून चौकशी करायची आहे, आम्हाला अजून त्याचं टेलिफोनिक अजून आम्हाला कॉन्व्हर्सेशन काढायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोर्टात सांगून कोर्ट रिमांड देते तुम्हाला. पण मला जर 2 दिवसात जामीन होणार आहे ज्या गुन्ह्यांमध्ये माझं शिक्षेची पात्रता, आता तो तुम्हाला माहिती आहे की ज्या शिक्षा 7 वर्षापेक्षा 3 वर्षापेक्षा 7 वर्षापेक्षा कमी आहे तिकडे तुम्हाला नोटीस द्यावी लागते अगोदर, तिकडे तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट पण करता येत नाही. पण मग असे सगळे गुन्हे बाजूला ठेवून तुम्ही आम्हाला जर 15 दिवस आणि 30 दिवस आतमध्ये ठेवणार असाल तर हे कायदे तुम्ही कोणासाठी करताय? हे कायदे जर करण्याचा तुम्हाला हे जे शस्त्र तुम्हाला तुमच्या हातात हवंय तर त्याचं कारण काय? कुठल्या कारणास्तव तुम्हाला हे हवंय तुमच्या हातामध्ये? त्याचं कारण तर सांगा आम्हाला. की केवळ तिथे तरतूद नाहीये, तिकडे 93 ला तरतूद होती, इथे तरतूद नाहीये म्हणून आम्हाला ती तरतूद हवी आहे, हे कारण असू शकत नाही. मला सांगा 93 ला तरतूद होती, किती आत्तापर्यंत तुम्हाला 24 तासापेक्षा जास्त कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्ही आतमध्ये ठेवले? आणि तुमचा कुठलाही कायदा झाला ना, म्हणजे कायदा म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे, कायद्याच्या वरती कायदा बरोबर वापरला जातोय की नाही हे बघण्यासाठी कोर्ट बसलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा कोर्ट जेव्हा कायदा बनतो त्याच्या वेळेला त्याला कोर्टाच्या नवीन नवीन ऑर्डर्स असतात आणि त्या ऑर्डर्सच्या पेरिफेरीमध्ये तो कायदा येतो. त्याच्यामुळे तुम्ही 24 तासाची जी काही मुदत वाढवण्याचा जो काय घाट घातलेला आहे, हा घाट तुम्ही कोणासाठी घातलेला आहे? राजकीय शत्रू मारण्यासाठी, खरोखर दहशतवाद संपवण्यासाठी, खरोखर गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी, कोणासाठी? त्याचं कारण तर सांगा या बिलामध्ये, उद्देशामध्ये हे तर सांगितलं पाहिजे की हे आम्ही केल्यामुळे आमचा हा फायदा होणार आहे, गुन्हेगारीला आळा बसणार आहे. आतापर्यंत एवढ्या केसेसमध्ये 24 तासामध्ये आमचा तपास पूर्ण होऊ शकला नाही, कोर्टाने आम्हाला रिमांड दिला नाही, म्हणून आम्हाला ही तरतूद करावी लागते. हे तर तुम्हाला सांगावं लागेल. किती केसेस झाल्या अशा, याचा सगळ्याचा तपशील यावा लागेल. म्हणून हे बिल संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलं पाहिजे. आमच्या याच्यामध्ये सुधारणा आहेत, त्या सुधारणांसकट पुढच्या अधिवेशनामध्ये बिल आणा. दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला सतेज पाटील यांनी की अँटिसिपेटरी बेल, अँटिसिपेटरी बेलला हजर राहायलाच पाहिजे. मला माहिती आहे अँटिसिपेटरी बेलला हजर राहायलाच पाहिजे, परंतु माझा अनुभव असा आहे की सकाळीच खाली पोलीस उभे राहतात. त्यांना माहिती आहे की सेशन कोर्टाला अँटिसिपेटरी बेलला सेशन कोर्टातच जावं लागतं. त्याला गेट किती आहेत? 5. प्रत्येक गेटवर सकाळी तिथेच त्याचा कार्यक्रम करून टाकतात, गाडीत उतरल्या किंवा आल्या आणि वरती जाऊन सांगतात आम्ही त्याला अरेस्ट केली आहे. ती अरेस्ट दाखवतात कुठे? काल रात्री 1:30 वाजता त्याला आम्ही नॅशनल पार्कच्या जंगलात पकडला, नॅशनल पार्कच्या जंगलात पकडला. तुमचे हजर झालेले आरोपी देखील तुम्ही असं दाखवता की आम्ही त्याला इकडे पकडला, तिकडे पकडला, असं झालं तसं झालं, आमच्या खबऱ्यांनी ही खबर दिली. अरे तुम्ही सतेज पाटील बरोबर मांडलं, तुम्हाला अँटिसिपेटरीला आरोपी पाहिजे ना, हजर व्हायला पाहिजे ना, त्याला हजर करा. कोर्ट जी ऑर्डर देईल, कोर्टाने जर त्याचा अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट केला त्याला तिथल्या तिथे अटक करा. पण तुम्ही ते आम्हाला सांगा की जो तर त्याने अँटिसिपेटरी बेलचा अर्ज मूव्ह केलेला असेल तर जोपर्यंत कोर्ट ऑर्डर देत नाही तोपर्यंत त्याला अरेस्ट होणार नाही. तशी तरतूद करा. ह्या आमच्या सुधारणा आहेत त्याच्यामधल्या. म्हणजे तुम्ही कुठलाही कायदा तुमच्या सोयीप्रमाणे आणाल आणि केवळ तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून सगळे पास करणार तर कदाचित हे अँटिसिपेटरीची बेल उद्या तुम्ही विरोधात याल तेव्हा तुम्हाला कळेल. कारण ईडीचा कायदा ज्यांनी लिहिला होता त्यांनाच पहिलं आतमध्ये जावं लागलं ईडी मध्ये. नाही मी नाव नाही सांगत, म्हणून मी नाव नाही सांगत. म्हणून कायदा लिहिताना विचार करा की या कायद्याचे उद्या कोणावरही दुष्परिणाम होऊ शकतात. आज कदाचित माझ्यावर असतील, कदाचित उद्या तुमच्यावर येतील. त्याच्यामुळे कायदा हा लोकांसाठी असावा. एखादा कायदा गुन्हेगारांसाठी करत असाल
तर गुन्हेगारांसाठी जरूर करा. जसा NDPSचं आम्ही सांगितलं, आम्ही त्याचं स्वागत केलं. परंतु केवळ तुम्ही पोलिसांचे अधिकार अमर्याद करा, अगोदरच ते अमर्याद आहेत. म्हणजे आम्ही तर नेहमी म्हणतो की सगळ्यात मोठे जर कोण दादा असेल तर ते पोलिसच आहेत. त्यांनी मनात आणलं तर ते सगळं करू शकतात. 24 तासात देखील ते त्यांना पहिल्या अर्ध्या तासात कळतं काय आहे सगळं प्रकरण. त्यांना काय सांगावं लागत नाही. त्यांच्याकडे सगळी माहिती असते. त्यांच्याकडे सगळे गुन्ह्याचं सगळं माहीत असतं त्यांना काय होणार आहे काय नाही ते. परंतु तुम्ही अजून त्यांना हे शस्त्र देऊन म्हणजे अजून त्याच्या हातात नको ती तुम्ही मशाल देऊ नका, उगीच कोलीत देऊ नका, उगीच अजून त्याची वाट लागून जाईल. म्हणून याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून माझी ह्या 2-3 पॉईंटवरती मी फक्त बोललो. परंतु ज्या सूचना, एक तर पहिली गोष्ट सभापती महोदय, माझं एक पॉईंट ऑफ बिझनेसवरती ऑब्जेक्शन आहे की बिलं आम्हाला शेवटच्या मिनिटाला मिळतात. आम्हाला सुधारणा द्यायच्या असतात. आम्ही सुधारणा देणार कधी? आम्ही आता नुसतं काय झालंय चटावरचं श्राद्ध आटपायचं तसं झालंय याच्यात की सुधारणा आहे ना आपली. नाही त्याच्यात सुधारणा मी देऊ कधी? मला बिल काय मला माहित नाहीये. मी सुधारणा देणार फक्त मी त्याच्यामध्ये एक नोट टाकतो की सुधारणा देतो म्हणून. आणि मग हे लोक रिक्वेस्ट करतात, मग आम्ही आपले उठतो सुधारणा मागे घेतो, गपचूप बसतो. पण मला जर आता अशा प्रकारच्या सुधारणा द्यायच्या असतील तर आम्ही नेहमी बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्या दिवशी सगळी बिलं इंट्रोड्यूस करा, आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करू देत आणि ज्या सुधारणा आम्हाला त्याच्यावरती द्यायच्या आहेत त्या देण्याचा आमचा अधिकार आहे. आणि तुम्ही द्या ना बिलं आम्हाला अगोदर, आम्हाला त्याच्यावरती सुधारणा द्यायच्या आहेत. म्हणजे केवळ काय बिलं द्यायची, सकाळी सांगायचं आम्हाला आणि दुपारी यायचं चला चला बिलं घ्या बिलं घ्या बिलं घ्या आणि बिलं काढून घ्यायची. पण बिलं तुम्ही काढा, आमचं काय म्हणणं नाही आहे. परंतु अशी घातक शस्त्र तुम्ही अशा पद्धतीने पारित करू नका. हे सर्वोच्च सभागृह आहे. या सर्वोच्च सभागृहामध्ये याचे परिणाम दुरगामी आहेत. या दुरगामी परिणामांचा विचार करून आपण हे बिल मागे घ्यावं, संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं आणि सुधारणांसकट पुढच्या अधिवेशनात आणा. त्याच्यातल्या चांगल्या तरतुदी असतील आम्ही नक्कीच त्याला पाठिंबा देऊ. परंतु केवळ आपल्याकडे बहुमत आहे म्हणून बिल रगडून घेऊन जाल तर अजून 7, 8, 5, 2, 3, 4 वर्षांनी ज्या वेळेला त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्यावेळेला तुम्हाला अनिल परब काय बोलला याची आठवण येईल. ती आठवण येऊ द्यायची नसेल तर हे बिल मागे घ्या, एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो. दानवे साहेब, एकाच पक्षाचे तुम्ही पण एका मागे